हे बघा आता हे काम झालं आहे बरं का, जवळजवळ महिना झाला आहे. आणि हे पोते अंथरून त्याच्यावरूनच ते पाणी मारून जातात. हे पोत्याचं आहे ना, इतके कुजलेत हे पोते. आता याच्यावरून ॲक्सिडेंट नाही होऊ शकणार का? चालत जाणाऱ्या माणसांचे तेवढे हाल होतात बाई. हे ठेकेदार कंत्राटदार काय करतात काय माहिती. आणि ज्यांनी त्यांना कामं दिले ठेकेदारांना, त्यांचंही लक्ष नसतं किती वेळेत करता की नाही करता. हे असं आपल्याकडे हे असं सरकारी कामाचं आहे ना, असं बोजवारा असतो. म्हणून आहे ना, पैसा तर जातो पण काम नीटनेटकं व्यवस्थित होत नाही. हे बघा ह्या साईड पट्ट्या आता इथे हे बघा या गटारी तुंबल्या तशा, म्हणजे हे रस्त्यावर मारतात, हे पाणी तुंबले. आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले. बघा याच्यात किती डास होतील, मच्छर होतील, किती रोगराई पसरेल. या साईड पट्ट्या कधी भरणार, कोण भरणार, काहीच ताळमेळ नाही हो. मला कधी कधी असं वाटते काही नियंत्रणच नाही बाबा मी व्यवस्थित. टँकर चालला आहे पाणी मारत, व्यवस्था चिखल, त्याच्यात हे सडलेले गोणपाट. हे बघ मग हे ठेकेदाराला दिसत नाही का? पायी चालणाऱ्यांचे एवढे हाल होत आहे. मायला काढायला पाहिजे ना. आता कसं चालायचं सांग. हां, सिनियर सिटीजन वगैरे या रस्त्यानं फिरायला जात असतात बरं का संध्याकाळी. लहान मुलं शाळेतून येतात सायकलवर याच्यावर, सगळ्यांनाच त्रासदायक. पण कसं कळे ना कुणाला काय माहिती बाई. तिथल्या स्थानिक लोकही काही कोणी कंप्लेंट करत नाही, कुणाचं लक्षच नाही तिथं. गाड्या जातात. पायी चालणाऱ्याला तर अक्षरशः इतकी कसरत करावी लागते, बापरे कठीण.